शासकीय कामाची थकीत बिल तातडीने मिळावीत या मागणीसाठी राज्यभरातील कंत्राटदार आक्रमक झाले असून आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. वारंवार आंदोलन करूनही शासनाने दखल न घेतल्याने दिलेल्या अल्टिमेट संतापाचा कंत्राटदारांनी थेट काम बंदीचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांनी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर या आंदोलनामुळे जिल्ह्यातील विविध विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कंत्राटदारांची तब्बल सुमारे 900 कोटी रुपयांची बिल थकीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र एकीकडे इतकी मोठी रक्कम थकीत असताना शासनाकडून नवीन कामाची टेंडर प्रक्रिया सुरूच ठेवण्यात येत असल्याने कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजगी आहे. थकीत बिल तातडीने द्या, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही कंत्राटदारांनी दिला असून या आंदोलनाचा परिणाम राज्यातील शासकीय कामकाजावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.